आताची महत्त्वाची बातमी, कोरटकरने कोर्टात हजर राहायचं की नाही यावर कोर्ट निकाल देणार आहे। वकिलाच्या माध्यमातून कोरटकरचा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज। कोरटकरच्या जामीन अर्जावरील कोर्टातील आजची सुनावणी संपली। कोरटकरने कोर्टामध्ये हजर राहायचं की नाही यावर आता कोर्ट निकाल देणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय माहिती या संदर्भात? प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जाची आज मुदत संपली आणि त्यानंतरची सुनावणी आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडली। डी.व्ही. कश्यप यांच्या न्यायालयासमोर ही सगळी सुनावणी झाली आणि दोन्ही बाजूने जोरदार असा युक्तिवाद जवळपास तासभर करण्यात आला, ज्यामध्ये असीम सरोदे यांनी देखील एक मुद्दा मांडला, जे मोबाईल जमा केलेला आहे त्यातला डाटा एरेज केलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा डाटा पुन्हा एकदा रिकव्हर करण्यासाठी किंवा या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी अटकेची कारवाई प्रशांत कोरटकरवर होणे गरजेचे आहे आणि त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करू नये अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीचा युक्तिवाद असीम सरोदे यांनी केला। त्याचबरोबर प्रशांत कोरटकर याच्या वतीने देखील सौरभ घाग असतील, सिद्धार्थ हे देखील वकील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी या सगळ्या जामीन अर्ज अटक करण्यासाठी जो काही किंवा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी जो काही अर्ज कोर्टाकडे केला गेलेला आहे त्यामध्ये मोबाईलमध्ये डाटा जो काही डिलीट केला आहे त्याचा कोणताही उल्लेख नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने चुकीच्या युक्तिवादावर हा निर्णय देऊ नये अशा पद्धतीची मागणी कोर्टाकडे केली आणि त्यामुळे या सगळ्या सुनावणी वेळी आता प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष हजर करावं का या संदर्भात उद्या निकाल आहे ते कोर्ट देणार आहे। दुसऱ्या बाजूला या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक हस्तक्षेप याचिका देखील झालेल्या होत्या। या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीनं बाबा इंदुलकर यांनी आपली भूमिका मांडली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान या प्रशांत कोरटकरनं केलेला आहे, ते आमचे दैवत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आमची हस्तक्षेप याचिका मान्य करून घ्यावी अशा पद्धतीचा आग्रह या न्यायालयासमोर बाबा इंदुलकर यांनी केला। मात्र या पद्धतीनं याचिका दाखल करून घेता येणार नाहीत असं सांगत कोर्टाने या सगळ्या हस्तक्षेप याचिका आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत आणि त्यामुळे हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्यामुळे एक प्रकारे प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला असला तरी त्याला प्रत्यक्ष कोर्टात हजर करावे की नाही याबाबत मात्र कोर्ट उद्या निर्णय देणार आहे आणि त्यामुळे उद्याच कळू शकणार आहे की प्रशांत कोरटला दिलासा मिळणार की त्याच्यावर अटकेची कारवाई होणार हे आता उद्याच स्पष्ट होणार आहे। नक्कीच, धन्यवाद भूषण। एकूणच माहितीबद्दल। मात्र कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला तर तेही आपण पाहूया। मोबाईल डेटा नष्ट करून मोबाईल जमा केला गेला आहे, असीम सरोदे यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। इंद्रजित सावंतांचे वकील आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे। आरोपीने पुरावा नष्ट केलेला आहे असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कोर्टामध्ये म्हटलं। आरोपीनं हा माझा नंबर आणि आवाज नाही असं सांगितलं, मात्र नंतर मोबाईल डेटा नष्ट केला आहे। मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला। तर कोरटकरच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहूया। आमचा अशील गायब नाही, तपासात मदत करायला तयार आहे। मोबाईल आम्ही जमा केला आहे, मोबाईलमध्ये अजून डेटा आहे। जामीन अर्जामध्ये मोबाईल फॉर्मॅट केल्याचा उल्लेख नाही असं कोरटकरच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। सीडीआर रिपोर्ट आधीच दिला, डेटा डिलीट केल्याचा मुद्दाच येत नाही असा युक्तिवाद कोरटकरच्या वकिलांनी केलाय।